काल पत्रकार परिषद घेतल्यानंतर जर तुम्हाला हे सगळं सुचलं असेल तर याच्या आधी या लोकांनी किती हैदोस घातला असेल। पाचगणी हे पर्यटनाचं ठिकाण आहे, महाराष्ट्रातलं सगळ्यात महत्त्वाचं, ज्याला मिनी स्वित्झर्लंड म्हटलं जातं। हा मिनी स्वित्झर्लंड जिथे अनेक ठिकाणाहून पर्यटक येतात, अशा ठिकाणी जर ड्रगचा आणि कोकेनचा विळखा असेल आणि याची कल्पना जर पालकमंत्र्याला नसेल तर त्याला पालकमंत्री म्हणून घ्यायचा अधिकार आहे का? पालकमंत्र्याला कळलं पाहिजे की राज्यातले अत्यंत महत्त्वाचं पर्यटन स्थळ माझ्या जिल्ह्यामध्ये येतं आणि मी त्या पर्यटन स्थळाची सुरक्षा बघितली पाहिजे। ज्या अर्थी कोके इतकं सगळं होतंय, साला कोणी बॉम्ब ब्लास्ट करून गेलं तर कळायचं नाही यांना। करतात काय पालकमंत्री? त्याच्यानंतर जे काही काय म्हटले, प्रकाश शिंदे म्हणाले, प्रकाश शिंदे काल माध्यमांशी बोलत होते। खरं तर यांच्या आता सातबारा वगैरे बदलण्याच्या हालचाली चालू झाल्या। बघा प्रवास कुठून कुठपर्यंत सुरू झालाय। बावनकुळेंच्या पोराचा असाच प्रवास होता की ती गाडी त्याची नाही, मग गाडी मित्राची पण तो बसलेला नाही, मग तो मागच्या सीटवर आला, मागच्या सीटून पुढच्या सीटवर आला। हीच गोष्ट आता इथे होते। आधी प्रकाश शिंदे, तो प्रकाश शिंदे नाही, मग प्रकाश शिंदे हो तोच आहे, मग तोच प्रकाश शिंदे आहे पण ती माझी जागा मी दुसऱ्याला तिथे हॉटेलच नाही किंवा माझी जागा मी दुसऱ्याला दिली। माध्यमांनी जरा कॅमेरे झूम करावेत कारण मला हे लाईव्ह दाखवायचं आहे। मला माध्यमांना हे आपण आपण ना याच्यामध्ये बघा, आपण गुगलमध्ये जातो, गुगलमध्ये गेल्यानंतर आपण हॉटेल तेज यश काय म्हणाले प्रकाश शिंदे की हे हॉटेल नाहीये। पहिली गोष्ट तर हे हॉटेल नाहीये, दुसरं काय म्हणतात की हे माझं नाहीये। अरे मी म्हटलं की ते चालवायला तुम्ही, मी काल म्हटलं की चालवायला तुम्ही रणजित शिंदेला दिलं। रणजित शिंदे म्हटलाय बाबा मला अडकू नका, माझा संबंध नाहीये। बघा आता तू मे काय सुरू झाली ती। आता हॉटेल तेज यश का खोटं बोलले प्रकाश शिंदे? खोटं का बोलले ते की माझं हॉटेल नाहीये? मी जरा दाखवते आपल्याला, लाईव्ह दाखवते। हे हॉटेल तेज यश आहे। आपण गुगलला सर्च केलं, इथे हॉटेल तेज यश आलं। जर ही कमर्शियल प्रॉपर्टी नसेल तर याला रेटिंग कसं येईल? याला रेटिंग आहे 4.8 चा रेटिंग आहे याला। ओके, इकडे डायरेक्शन आहे, व्हॉट्सअप आहे, म्हणजे बुकिंग, ऑनलाईन बुकिंग घेता येते। ठीक आहे, शेअर आहे, वेबसाईट आहे, त्याचा मॅप दाखवलेला आहे रिसॉर्टचा। ठीक आहे, आता हे विशेष आहे, याला आपण क्लिक करून बघूया। व्हॉट्सअपला आपण क्लिक केलं, आता ऑनलाईन बुकिंग वर गेलो। मी जरा टॉपला क्लिक करते, दादा कॅमेरे झूम करा। नाव काय आलं बघा दादा, कॅमेरे झूम करा। प्रकाश शिंदे असं नाव येते याच्यावर, प्रकाश शिंदे। स्टील प्रकाश शिंदे इज ओनर ऑफ दॅट प्रॉपर्टी, स्टील प्रकाश शिंदे। अजूनही प्रकाश शिंदेच हॉटेल चालवतात कारण प्रकाश शिंदेचा फोन नंबर आला, प्रकाश शिंदेचं नाव आलं, डायरेक्ट ऑनलाईन बुकिंग वर आलं। आता मी याचा डीपी क्लिक करते, हा डीपी मी क्लिक केला, काय आलं याच्यात? हे हॉटेल तेज यश, त्यांच्या 2 मुलांची नावं। आताही प्रकाश शिंदेंना खोटं बोलायचंय? तुम्ही हे डिलीट करू शकता, त्यामुळे मी याची स्क्रीन रेकॉर्डिंग करून ठेवली आहे कारण तुम्ही हुशार लोक आहात। माझे भाऊ म्हणजे हुशार असतात, काही प्रश्नच नाही। त्यामुळे हुशार भावांची हुशार बहीण, मी याचं स्क्रीन रेकॉर्डिंग केलंय, त्यामुळे आता तुम्हाला हे बदलता येणार नाही। आणि इथलं प्रकाश शिंदे, याच्यातला फोन नंबर कुणाला हवा असेल बघा, काय फोन नंबर आहे? 9423925593। रिपीट करू, डबल एकदा रिपीट करते कारण तुम्ही माझ्या प्रामाणिकपणावर शंका घ्यायची नाही। 9423925593। मी लॉजिकल बोलतेय, मी प्रामाणिकपणे बोलतेय, मी एका पुराव्यासाठी मेहनत घेते। पुन्हा एकदा सांगतेय की महाराष्ट्रातल्या 14 कोटी जनतेच्या भविष्याचा विषय आहे। आमची महाराष्ट्रातली पोरं तुम्ही देशोधडीला लावणार आहात का? आणि असा ड्रग्ज मधनं कमवलेला पैसा मग इलेक्शन मध्ये 22,000ला मत तर सोपी गोष्ट आहे हो। काय 22,000ला मत, 25,000ला पण मत घेऊ शकतात। आता काही प्रश्न शंभूराज देसाईंच्यासाठी। काल शंभूराज देसाई फार मोठं बोलायला लागले होते। शंभूराज देसाई असं म्हणाले, एक तर प्रकाश शिंदेनी या सगळ्यांची उत्तरं दिली पाहिजे आणि प्रकाश शिंदेनी सांगितलं पाहिजे की रणजित शिंदे फरार का झाला, रणजित शिंदेचा जर संबंध नाही तर रणजित शिंदे पोलिसांना कोऑपरेट का केलं नाही, ओंकार डिगेला आज हजर राहावं लागते, त्या दिवशी ताब्यात का घेतलं नाही, जो पोलीस तिकडे लाईटचा एक आकडा वापरला गेला, जो आकडा इल्लीगल पद्धतीने वापरला होता। काल एका वर्तमानपत्राने, अत्यंत महत्वाच्या वर्तमानपत्राने सांगितलं की याचा संबंध आंतरराष्ट्रीय तस्कर टोळीशी आहे। मग आंतरराष्ट्रीय तस्कर टोळी म्हणजे
मागच्या वर्षी ललित पाटीलचा जो विषय झाला होता आणि तेव्हाही मी हाच प्रश्न शंभूराज देसाईला विचारला होता की शंभूराज देसाई, तुम्ही पालकमंत्री असताना आणि एक्साईज खातं तुमच्याकडे असताना, ठीक आहे एक्साईजच्या अंतर्गत ड्रग्ज येत नाही पण एक्साईजच्या अंतर्गत बार येतात, पण बार मध्ये ड्रग्ज कुठून येतो हे तुम्हाला कसं कळत नाही? आता पुन्हा मी प्रश्न विचारते की शंभूराज देसाई असं म्हणतायत की नाही नाही त्यांच्यावर मी पाटण कोर्टात केस टाकली आहे, तुमच्या केसला मी घाबरत नाही, त्याला लिगल उत्तरं देईन मी, पण तुमच्या केसमध्ये मी कुठेही जामीन मागितला नाही, मी कुठेही माफी मागितलेली नाही, हे ऑन कॅमेरा सांगितलं पाहिजे. आणि मागणार नाही आयुष्यात, माझ्या पाठीला कणा आहे, रबर नाही, माझे इमान जिवंत आहे, माझे इमान तुमच्यासारखं मेलेलं नाहीये. ज्युडिशियल काय काय झालं त्याच्या सगळ्या प्रोसेस मी सांगू शकते, पण मॅटर ज्युडिशियल आहे. तुम्हाला जरी लिगलचा रिस्पेक्ट नसला तरी तो माझ्याकडे आहे, त्यामुळे मी त्यावर इथे वाच्यता करणार नाही. पण तुम्ही काल इतकं मोठं मोठं बोलत होता, तर पालकमंत्री म्हणून तुम्हाला काय ढेकळं कळलं? काय ढेकळं माहितीये तुम्हाला? तुमच्या पालकमंत्रीच्या म्हणून असणाऱ्या तुमच्या टेरिटरीमध्ये दोन महत्वाच्या गोष्टी आहेत. एक मिनी स्वित्झर्लंड असलेलं पर्यटन स्थळ महाबळेश्वर पाचगणी, आणि दुसरं 105 TMC पाणी क्षमता असणारं कोयना धरण. ज्या कोयना धरणाच्या परिक्षेत्रामध्ये 75 मीटरच्या एरियसमध्ये कुठलीही कमर्शियल किंवा रेसिडेन्शियल प्रॉपर्टी बांधता येत नाही, तरी सुद्धा 5 मीटरच्या आत ही प्रॉपर्टी कशी बांधली गेली? तुम्ही लोकांच्या जीवाशी खेळता? तुम्हाला ऑब्जेक्शन नाही घेता आलं? तुमच्या इंजिनियर्सनी तुम्हाला सांगितलं नाही? नसेल सांगितलं तर मी सांगते, चला असं गृहीत धरते की सांगितलं नाही लोकांनी. ताकद आहे तुमची पालकमंत्री म्हणून त्या सगळ्या इंजिनियर्सना आत्ताच्या आत्ता डिसमिस करायची? हिम्मत आहे तुमच्यामध्ये पालकमंत्री म्हणून या सगळ्या गोष्टींवर कारवाई करायची की कोणी कोणी कसल्या कसल्या परमिशन दिल्या आहेत त्या सगळ्यांमध्ये, की 75 मीटरच्या एरियाजमध्ये बांधकाम करता येत नसताना हे जे काही केलं त्याच्यावर तुम्ही काय करणार आहात ते त्याच्यावर उत्तर द्या. तुमच्या जिल्ह्यामध्ये एवढी मोठी ड्रग्जची फॅक्टरी चालत होती, त्याच्यावर मुंबईचे लोक कारवाई करायला आले, पण साताऱ्यातले तुषार दोषी कारवाई करत नाहीत. यावर तुम्ही काल तुषार दोषींना काही बोललात का? तुषार दोषींशी तुम्ही काही चर्चा केली का? तुषार दोषीने तुम्हाला काही उत्तरं दिली का? यावर जाहीर येऊन बोला. तुम्ही बोलायची गरज आहे कारण तुम्ही पालकमंत्री आहात. तिसरी गोष्ट, 1 मिनिटासाठी असं गृहीत धरू, कारण मी चांगला माणूस आहे, मी पुन्हा पुन्हा म्हणते, मला तुमच्या पॉलिटिकल स्कोअर सेटल करण्यात काहीच इंटरेस्ट नाही. मी समग्र महाराष्ट्राचा, ज्या महाराष्ट्रामध्ये भाजपचे नेते कार्यकर्त्यांची लेकरं राहतात त्यांच्या सुद्धा भविष्याचा विचार करते, आणि तो विचार करून सांगते की चला 1 मिनिटासाठी असं गृहीत धरू की तुम्हाला ड्रग्ज फॅक्टरी माहित नव्हती. शंभूराज देसाई, विचार करा, समजा तिथे जर एखादी स्फोटके बनवण्याचा फॅक्टरी चालू असती, बॉम्ब बिम बनवण्याची काही चालू असतं, तर तुमचा नेता तिकडे राहतोय, तुमच्या नेत्याच्या जीवाला धोका झाला असता. ज्या नेत्यानं तुम्हाला गुवाहाटीला नेऊन मंत्री केले त्या नेत्याच्या सुरक्षिततेसाठी तरी तुम्ही त्या कोयनाच्या तिथे काय चाललंय त्याकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं. ते लक्ष दिलंय का ते बघा. अचानक तुमचा अधिकारी तिकडे काल का गेला? तो अधिकारी सांगतोय की मी नव्हतो, माझा या तपासाशी संबंध नाही. ज्याचा तपासाशी संबंध नाही तो पत्रकार परिषदेनंतर अवघ्या 2 तासात तिकडे का पोहोचला? याच्यावर तुमच्याकडे काय उत्तर आहे पालकमंत्री म्हणून? तुम्ही बाकीच्या गोष्टी तुमच्यासाठी संजय राऊत साहेब फार पुढची गोष्ट आहे, तुम्ही आधी माझ्याशी निपटा आणि मी अत्यंत तार्किक विचारलेल्या प्रश्नांची तुम्ही मला उत्तर द्या. आणि मी पुन्हा एकदा पुनरुच्चार करते की होय होय, मी या राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याचा पुनरुच्चार करते.